अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 1. सविस्तर कथासार. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात मंगलाचरणाने होते. ग्रंथकार प्रथम श्री गणेश माता सरस्वती आणि सद्गुरूंना वंदन करून या पवित्र ग्रंथाच्या लेखनासाठी त्यांची कृपा मागतात. ते सांगतात की सद्गुरूंची कृपा असेल तर अशक्य वाटणारे काहीही सहज पूर्ण होते. यानंतर या ग्रंथाच्या कथेला प्रारंभ होतो. या कथेतील मुख्य पात्र नामधारक हा एक परम दत्तभक्त असतो. मात्र त्यांच्या जीवनात अनेक संकटे, दुःख आणि अडचणी आलेल्या असतात. संसारातील कष्ट, मानसिक वेदना आणि सतत येणाऱ्या अडचणीमुळे तो खूप व्याकुळ होतो. अनेक प्रयत्न करूनही त्याला मनशांती मिळत नाही. शेवटी तो पूर्ण विश्वासाने सद्गुरूंच्या आश्रयाला जाण्याचा निश्चय करतो. सद्गुरूंची कृपा मिळाली तर माझे जीवन नक्की बदलेल, असा दृढ विश्वास ठेवून तो गाणगापूरच्या दिशेने निघतो. प्रवासभर तो श्री दत्तांचे नामस्मरण करत राहतो आणि सद्गुरूंच्या दर्शनाची प्रार्थना करत राहतो. या प्रवासात त्यांची भेट सिद्धमुनी नामधारकाच्या चेहऱ्यावरचे दुःख ओळखतात आणि त्यांच्या मनातील वेदना समजून घेतात. ते त्याला प्रेमाने विचारतात, "तू एवढा दुःखी का आहेस?" त्यावर नामधारक आपल्या आयुष्यातील संकटे, अपयश आणि मनातील अस्वस्थता सांगतो. सिद्धमुनी त्याला धीर देतात आणि सांगतात की सद्गुरू आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. योग्य वेळी त्यांच्या कृपेने प्रत्येक संकट दूर होते. श्रद्धा, संयम आणि अखंड नामस्मरण यामुळे भक्ताला सद्गुरूंची कृपा निश्चित मिळते. यानंतर सिद्धमुनी नामधारकाला श्री दत्तावतारांचे दिव्य चरित्र सांगण्यास सुरुवात करतात. ते स्पष्ट करतात की हे चरित्र केवळ कथा नसून सद्गुरूंच्या कृपेचा अनुभव देणारा आध्यात्मिक मार्ग आहे. जो भक्त श्रद्धेने हे चरित्र ऐकतो, वाचतो किंवा मनन करतो, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. पहिला अध्याय मुख्यतः श्रद्धा, भक्ती आणि सद्गुरूवरील अढळ विश्वास यांचे महत्त्व सांगतो. हा अध्याय वाचताना किंवा ऐकताना मनात भक्तिभाव जागृत होतो आणि पुढील अध्यायामध्ये उलगडणाऱ्या श्री गुरुचरित्रांच्या दिव्य कथांसाठी भक्ताची तयारी होते. या अध्यायातून मिळणारे महत्त्वाचे संदेश म्हणजे 1. संकटे कितीही मोठी असली तरी सद्गुरूवरचा विश्वास कधीही सोडू नये. 2. श्रद्धा, संयम आणि नामस्मरण यामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते. 3. सद्गुरूंची कृपा मिळाल्यावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. 4. भक्ती ही केवळ नामपूजा नसून मनातील विश्वास आणि समर्पण आहे. 4. श्री सद्गुरूंचे श्रद्धेने श्रवण केले व वाचन केल्याने आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो. श्री गुरुदेव दत्त.